नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 1 फेब्रुवारी 2024 सकाळी 6 वाजता उजनी धरणाची काय स्थिती आहे, कालव्याचं पाणी कितीने वाढवलं आहे याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. सकाळी 6 वाजता उजनी धरणाची एकूण पाणी पातळी 490.555 मीटर, तर एकूण पाणी साठा हा 1711.08 दशलक्ष घनमीटर अर्थात 60.42 TMC. तर मृत साठ्यातील 91.73 दशलक्ष घनमीटर पाणी वापरलं गेलेलं आहे, म्हणजे जवळपास 3.24 TMC म्हणजे 3.25 TMC पाणी हे मृत साठ्यातील वापरले गेले आहे. तर उपयुक्त साठा तर संपलेला आहेच. टक्केवारी बघितली तर -6.05% एवढी झालेली आहे, म्हणजे गेल्या 10 दिवसामध्ये उजनी धरणातून 6% पाणी कमी झालेलं आहे. कारण 21 जानेवारीला आपलं उजनी धरण मायनसमध्ये गेलं होतं, त्यानंतर 10 दिवसामध्ये 6% आणि म्हणजेच 3.25 TMC पाणी संपलेलं आहे. आणखी 10 दिवस कालव्याद्वारे पाणी चालू राहील. कालव्याला जे पाणी सध्याला 2400-2500 चालू होतं, त्यामध्ये आणखी 100 क्युसेकची वाढ करून तो 2600 क्युसेक करण्यात आलेला आहे. खरं तर बोगद्याला पाणी वाढवणं गरजेचं आहे, परंतु बोगद्याचं कमी केलेलं आहे ही म्हणजे क्लेशदायक गोष्ट आहे. कारण कॅनॉलच्या आधी बोगदा बंद होतो, बोगद्याचं पाणी जाणं बंद होतं, त्यामुळे बोगद्यातून पाणी वाढवणं गरजेचं असताना बोगद्याचं पाणी कमी करून ते पाणी कालव्याद्वारे वाढवल्यामुळे बोगद्यावरील सीना नदी काठच्या शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरलेली आहे. कारण नंतर पाणी येणे शक्य नाही. कालव्याला 487 मीटरपर्यंत पाणी येऊ शकतं, म्हणजे जवळपास 3 मीटर पाणी कालव्याच्या बेडपातळीच्या वर आहे. त्यामुळे कालव्याला पाणी परत पुन्हा येऊ शकतं, परंतु बोगद्याची पाणी पातळी बेडपातळी कालव्यापेक्षा कमी असल्यामुळे बोगदा थोड्या दिवसामध्ये बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बोगद्यातून किमान 700-800 क्युसेकचा विसर्ग सोडून सीना नदीवर असणारे सर्व बंधारे पूर्णपणे त्यांच्या पूर्ण क्षमतेने भरून घेणं गरजेचं आहे. कारण पुढे उन्हाळ्यात बोगद्याद्वारे पाणी सोडणं शक्य नाही आणि सीना नदी काठीवरील गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी तरी किमान बोगद्यातून पाणी वाढवणं गरजेचं आहे. तर गेल्या 10 दिवसात जसं 6% पाणी संपलं, तसंच पुढील 10 दिवसामध्येही 6% पाणी संपणार आहे. म्हणजेच उजनी धरण मधून कालवा बंद करण्यापर्यंत उजनी धरण -12 ते 13% पर्यंत गेलेलं असेल. 6 TMC जवळपास 6 TMC पाणी संपलेलं असेल. तर त्यानंतर उजनीतून फक्त पिण्यासाठी पाणी राखीव ठेवले जाऊ शकते, कारण त्यानंतर परत कालव्याद्वारे पाणी सोडणं शक्य नाही. त्यामुळे कालव्याची पाणी पातळी सध्याला पाणी जे चालू आहे ते 10 तारीख फेब्रुवारी दिली असली तर त्यामध्ये आणखी वाढ होऊ शकते. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.